आजचा दिवस हा गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्वाची मोहीम सुरू करायची असेल तर ज्यांनी गुरुत्व आमच्या जीवनामध्ये शेअर करून पाहिलं त्यांना स्मरण करावं, त्यांच्या समाधीस्थळामधून ही सुरुवात करावी आणि म्हणून कराडपासून ही सुरुवात केली. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला नमन करून आता तिथून सुरुवात केल्याच्या नंतर माझी खात्री आहे महाराष्ट्राचा तरुण ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये मी बघतोय त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला उभं राहील आणि या मोहिमेची सुरुवात इथे केली. आम्ही गुरुदक्षिणा दिलेली आहे ना या पक्षाला. उपमुख्यमंत्री झाला राज्याचा. पक्ष सत्तेवर आलो ना बाबा, असं काय करता. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची कामं होणार, आमदारांची कामं होणार, राज्याचा विकास होणार. जे काही आम्ही एक वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास केला असताना ते प्रश्न आम्हाला चांगले माहिती आहेत. आता त्याची उत्तरं फाट देऊ टाका. शिवधनुष्य काही नाही, लोकांच्या दाणे लोक तयार आहेत तुम्हाला शक्ती द्यायला प्रोत्साहन करा. फक्त तुम्ही त्यासंबंधी कंटाळा करू नका. जास्तीत जास्त लोकांना भेटा, चित्त बदलेल. काल रात्रीपासून काही वेगळ्या घटना म्हणजे रात्री 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही वेगळ्या घटना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. याला काही एक अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य, रास्त, चांगली, महाराष्ट्र राज्याच्या भल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे. फक्त जयंतराव हे पक्षाचे अध्यक्ष राज्याचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी नक्की काय केलं मला माहिती नाही, तर मी सकाळी 8 वाजता घर सोडले, माझा काही संपर्क नाही. पण जयंतराव हे शिस्तबद्ध, घटना, कायदा, नियम या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवूनच काम करतात. काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये. शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याबरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं पहिल्या दिवसापासून ज्यांना नेतृत्व दिलं, पक्षाचं नेतृत्व विधिमंडळामध्ये जे करतात त्यांचं नाव जयंतराव पाटील आहे. जयंतराव पक्षाचे अध्यक्ष जसे आहे तसे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा आहेत. आणि त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असेल किंवा पत्रव्यवहार केला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. तुमच्याकडनं मला समजलं त्यांनी काहीतरी असा निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल. गोष्ट सांगू इच्छितो एक बाकी आहे. मीडियामध्ये मी वाचलं, ऐकलं, पाहिलं की 9 जणांच्या वर कारवाई करावी आणि ह्याच्या संदर्भातली डिस्क्वालिफिकेशनची असं बोलण्यात आलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारांनी आणि पक्षांनी मला तिथं विधिमंडळामध्ये नेता केलेला आहे आणि त्यामुळं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना डिस्क्वालिफाय करण्याच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षाच्याकडे कालच आम्ही तशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे.